नाशिकमधील प्रतिष्ठित रेडिओलॉजी क्षेत्रातील अतिशय सन्मानाने नाव घेतले जाते ते डॉक्टर अमोल मुरलीधर जगदाळे यांना मी पुढचं पुष्प गुंफण्यास आमंत्रित करतो. डॉक्टर अमोल मुरलीधर जगदाळे हे पुणे येथील बीजे मेडिकल कॉलेजमधून MBBS आणि नंतर रेडिओलॉजीमध्ये MD झाले. त्यानंतर नवी दिल्ली येथून नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन मधून DNB ची पदवी त्यांनी प्राप्त केली. डॉक्टर अमोल हे नॅशनल अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्स या संस्थेचे मानद सदस्य आहे व नाशिक येथील श्री डायग्नोसिस मॅट्रिक्स स्कॅन सेंटर, रॅप मॅट्रिक्स स्कॅन सेंटर येथे कन्सल्टंट रेडिओलॉजिस्ट आहे. तसेच SMBT मेडिकल कॉलेजमध्ये ते रेडिओलॉजी विषयाचे प्रोफेसर सुद्धा म्हणून कार्यरत आहे. नाशिकमधील रेडिओलॉजी असोसिएशनचे ते प्रास प्रेसिडेंट आहेत. असे उच्च विद्याविषयक व्यक्तिमत्व असलेले डॉक्टर अमोल सरांना मी या वेबिनारचे तिसरं पुष्प घेण्याची विनंती करतो. डॉक्टर अमोल सर. नमस्कार. आवाज येतोय माझा? येतोय सर. ओके. नमस्कार सर्व समाज बांधवांना माझा नमस्कार. सर्वप्रथम मी आपल्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे अभिनंदन करतो की ज्यांनी हा स्तुत्य उपक्रम वेबिनारद्वारे आयोजित केलेला आहे. तर बेसिकली आत्ताचा जो कोविड क्रायसिसचा जो सिनेरिओ आहे यामध्ये आपण सर्वच जण एका अवघड परिस्थितीतून जात आहात. म्हणजे वी ऑल नो की आपले सगळ्याच गोष्टी अफेक्ट झाल्या आहेत. सोशल असो, फायनान्शियल असो, एम्प्लॉयमेंट रिलेटेड असो, डे टू डे लाईफची असो, हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम तर मेजर आहे. या सगळ्या गोष्टी या कोविड क्रायसिस मध्ये अफेक्ट झालेल्या आहेत. तर अशा या परिस्थितीत सगळ्यांना एक कन्फ्युजनचं आणि एक पॅनिकिंग किंवा मग एक असं भीतीदायक वातावरण झालेलं आहे. तर अशा केसमध्ये प्रत्येकाला एकमेकांना आधार देण्याची गरज आहे आणि आपल्या समाजाने या कार्यकारिणीच्या द्वारे हा जो उपक्रम आणि इतरही काही मदतीचे उपक्रम राबवत आहेत त्याबद्दल त्यांचे खरंच खूपच अभिनंदन. तर बेसिकली माझा जो विषय आहे बीइंग अ रेडिओलॉजिस्ट, रेडिओलॉजी इन कोविड म्हणजे रेडिओलॉजीच्या तपासण्या कोविड या आजारामध्ये कुठल्या प्रकारे करू शकतो किंवा रेडिओलॉजीच्या तपासण्या कशा प्रकारे कोविडच्या आजाराच्या संबंधित निदान करण्यास उपयुक्त ठरू शकतात याविषयी मी काही गोष्टी शेअर करेन. तर रेडिओलॉजीचा आवाका हा फार मोठा आहे. आपण बघितलं तर पूर्वी रेडिओलॉजी म्हटलं तर फक्त एक्सरे आणि एक्सरे होतं. म्हणजे फक्त एक रेडिओलॉजी क्लिनिक म्हटलं की एक्सरेचं मशीन असायचं आणि त्यामध्ये एक्सरेज व्हायचे, वेदर इट कुड बी फक्त छातीचा एक्सरे असेल, फ्रॅक्चर रिलेटेड एक्सरे असेल. बट ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम म्हणजे सध्या परिस्थितीत विदिन अ शॉर्ट स्पॅन म्हणजे रेडिओलॉजीमध्ये खूप ऍडव्हान्समेंट झालेली आहे. एक्सरे नंतर सोनोग्राफी आली, कलर डॉपलर आलं, CT स्कॅन आले, MRI आले, पेट स्कॅन आले आणि अजूनही काही ऍडव्हान्समेंट्स रेडिओलॉजीमध्ये होत आहेत. तर बेसिकली रेडिओलॉजी रिलेटेड तपासण्यांचं आपण म्हटलं तर स्टार्टिंग फ्रॉम बेसिक्स म्हणजे छातीचा एक्सरे हा बेसिक जरी म्हटला तरी पण कोविडच्या आजारामध्ये तो उपयुक्त ठरू शकतो. बेसिकली जसं आत्ताच्या पूर्वीच्या लेक्चरच्या माध्यमातून डॉक्टर शीतल मॅडमने सांगितलं की फुफ्फुसामध्ये कोविडचा आजार पसरला आहे की नाही हे बघण्यासाठी आपल्याला क्लिनिकली सिम्पटम्सद्वारे आपण बघतो. म्हणजे फिवर जर परसिस्टंट असेल, पेशंटला परसिस्टंट खोकला येत असेल, वेदर इट कुड बी अ ड्राय कफ म्हणजे कोरडा खोकला असेल किंवा मग कधी कधी बेडके पण येऊ शकतात. तर अशा केसमध्ये सिम्पटम्सद्वारे आपण इनडायरेक्टली आपल्याला एक कळू शकतं किंवा फुफ्फुसामध्ये काही जंतू संसर्ग कोविडचा आजार पसरला आहे की नाही. तर एक्सरेद्वारे आपल्याला ते कळू शकतं. एक्सरे आपण छातीचा एक्सरे काढतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला फुफ्फुस कळतात. फुफ्फुसामध्ये निमोनियाचा पॅच आहे का काय. आता बेसिकली फुफ्फुसामध्ये पसरला कोविडचा आजार की त्याला आपण निमोनिया म्हणतो. बेसिकली निमोनिया याचा अर्थ काय की फुफ्फुसामध्ये कुठलाही आजार असेल तर तो निमोनिया असेल, वेदर इट कुड बी बॅक्टेरियल, व्हायरल किंवा फंगल किंवा विविध प्रकारचे जंतू संसर्ग जे असतात तर ते फुफ्फुसामध्ये पोहोचले तर त्याला आपण निमोनिया म्हणतो. तर कोविडशी रिलेटेड किंवा कोरोना रिलेटेड ज्या फुफ्फुसाचा जंतू संसर्ग होतो त्याला आपण कोविड निमोनायटिस म्हणतो किंवा COVID-19 निमोनिया म्हणतो.
तर बेसिक एक्सरे आपण करू शकतो, की एक्सरे कुठे होतो, की जिथे सिटी स्कॅन सारख्या सुविधा नाही किंवा मेनली काही कॉस्ट इफेक्टिव्ह फॅक्टर असतात, की रुरल पॉप्युलेशन मध्ये बऱ्याचदा पेशंट्स एवढे अफोर्डिंग नसतात, मग ते सिटी स्कॅन अफोर्ड करू शकत नाही, मग त्या केसेसमध्ये आपण एक्सरे करू शकतो. आणि दुसरा महत्वाचा भाग एक्सरेचा हा आयसीयू मध्ये येतो, कारण एक्सरेचे मशीन सध्या पोर्टेबल आहेत. पोर्टेबल एक्सरे मशीन्स आपण बेड साईड आयसीयू मध्ये जाऊन आपण एक्सरे घेऊ शकतो. आणि बेसिकली जेव्हा बेड रिडन पेशंट्स असतात, व्हेंटिलेटर वरती पेशंट्स असतात, मग त्या केसेसमध्ये आपण एक्सरेस काढून की फुफ्फुस किती प्रमाणात इन्व्हॉल्वमेंट आहे आणि उपचार ज्यावेळेस आपण आयसीयूच्या पेशंटशी करतो तेव्हा रेग्युलर इंटरव्हल मध्ये फॉलोअप घेऊन आपण एक्सरेस करतो. आणि त्या एक्सरेज मध्ये मग आपल्याला कळतं की जंतू संसर्ग जो आहे तो केवढा आहे, वेदर इट इज लिमिटेड किंवा तो प्रोग्रेस होतो आहे का, किंवा इतर कॉम्प्लिकेशन्स मध्ये आपण काय बघतो की कधी कधी फुफ्फुसाच्या अवतीभोवती पाणी जमा होतं, त्याला आपण प्लुरल इफ्युजन म्हणतो, कॉम्प्लिकेशन्स होतो, न्यूमोनियाचा जो पॅच असतो तो वाढतो. तर अशा केसेसमध्ये आपण एक्सरे एस्पेशली आयसीयूच्या केसेसमध्ये करू शकतो. दुसरी जी गोष्ट आहे ती सोनोग्राफी. तर आता आपण जे बघितलं तर प्रामुख्याने कोविड-19 म्हणजे कोरोना हा जो आहे इट इज रेस्पिरेटरी रिलेटेड डिसीज, म्हणजे श्वसन संस्थेशी रिलेटेड आहे. पण काही प्रमाणामध्ये कोरोनाचे जे लक्षणं आहेत ते पोटदुखी मध्ये येऊ शकतात किंवा पेशंट जो लूज मोशन्स म्हणून प्रेझेंट होऊ शकतो किंवा वारंवार पोटदुखीचे आजार, पोटदुखीची कंप्लेंट्स असते, पेन असतं पेशंटला. मग अशा केसेसमध्ये आपण सोनोग्राफी करू शकतो. सोनोग्राफीमध्ये आपल्याला कळतं की व्हॉट एक्झॅक्टली इज द रिझन, की नेमकं कोरोनाच्या याच्यामुळे काही आहे प्रॉब्लेम का इतर काही पोटदुखीचा त्रास आहे. आणि स्वादुपिंडाची सूज की काही प्रमाणामध्ये कोविडच्या रुग्णांमध्ये स्वादुपिंडांच्या सूज बघायला मिळते. म्हणजे असे काही रेफरन्सेस आणि आर्टिकल्स जे आहे की पेशंट्स अॅक्यूट पॅन्क्रेटायटिस म्हणून प्रेझेंट होतात. पॅन्क्रेटायटिस म्हणजे काय, की पॅन्क्रियाजला सूज येते आणि त्याच्यामुळे पॅन्क्रियास स्वोलन होतो आणि पेशंटला वारंवार पोटदुखीचे आजार, पोटदुखी जाणवते किंवा व्हॉमिटिंग होतं किंवा परसिस्टंट पेशंटला खूप अॅक्यूट सिव्हिअर अटॅक्स येतात पेनचे. तर अशा केसेसमध्ये आपण सोनोग्राफी करून पॅन्क्रियाज रिलेटेड अॅक्यूट पॅन्क्रेटायटिस आहे का, पॅन्क्रियासशी रिलेटेड काही अजून प्रॉब्लेम आहे का ते कळतो. आणि याच्या पुढची स्टेप म्हणजे जर पॅन्क्रेटायटिसची सिव्हिअरिटी आपल्याला जर बघायची असेल तर त्या केसेसमध्ये आपण पोटाचा सिटी स्कॅन वगैरे करू शकतो. आता नेक्स्ट आपण वळूयात डॉपलर मध्ये. तर कलर डॉपलर म्हणजे काय, तर कलर डॉपलर ही जी आहे तर ही ती तपासणी आहे की त्याच्यामध्ये आपण रक्तवाहिन्या ज्या आहेत आपल्या शरीरातली त्याच्यामध्ये त्याची पेटन्सी चेक करतो. पेटन्सी इन द सेन्स की रक्त पुरवठा व्यवस्थित आहे की नाही. आता कोविड जे आहे, कोविड किंवा कोरोनामध्ये काय होतं की रक्ताच्या गुठळ्या होण्याचे प्रमाण वाढतो, म्हणजे थ्रोम्बोटिक टेंडन्सीज ज्याला आपण मेडिकल लँग्वेजमध्ये म्हणतो. याच्याने काय होतं की थ्रोम्बोटिक टेंडन्सीजमुळे काय होतं की रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होतात, त्याच्यामुळे व्हेन्स ब्लॉक होतात, त्याच्यामुळे पायांना सूज येऊ शकते, पेन होऊ शकतं, त्याला आपण डीप व्हीनस थ्रोम्बोसिस म्हणू शकतो. इट कुड बी सीन, म्हणजे ही जे लक्षण आहे डीप व्हीनस थ्रोम्बोसिस हे पोस्ट कोविड पेशंट्स मध्ये बऱ्याचदा जाणवतं. कारण त्याचे 2-3 रिझन्स आहेत. जसं आधी म्हटलं की इट कुड बी थ्रोम्बोटिक टेंडन्सीज म्हणजे रक्ताच्या गुठळ्या होण्याचे प्रमाण असतं. तसंच बराच काळ पेशंट बेड रिडन असेल, पेशंटची जर मुवमेंट नसेल तर त्याच्याने काय असतं की ब्लडचं जे रक्तवाहिन्यांमधलं ब्लड असतं ते स्टॅटिक किंवा स्टॅग्नंट राहतं आणि त्याच्यामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होतात आणि त्याच्यामुळे व्हीनस थ्रोम्बोसिस किंवा तो जो रक्तवाहिन्याचा जो आतमधला जो ल्युमेन असतो तो ब्लॉक होतो आणि त्याच्यामुळे रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही आणि त्याच्यामुळे पायाला सूज वगैरे येऊ शकते. तर कलर डॉपलर इज अ व्हेरी, म्हणजे खूपच चांगलं इन्व्हेस्टिगेशन आहे की अर्ली स्टेजमध्ये आपल्याला डायग्नोसिस करू शकतो आपण डीप वेनस थ्रोम्बोसिसचं किंवा रक्ताच्या गुठळ्या किती प्रमाणात आहे, कुठपासून म्हणजे पायामध्ये जर असेल तर मांडीपासून तर पोटरीपर्यंत किंवा गोट्यापर्यंत, आणि त्याप्रमाणे मग आपण ट्रीटमेंट करून मग ते आपल्याला पुढची ट्रीटमेंट करणं सोयीस्कर असतं. आता नेक्स्ट जो आहे तो MRI. आता MRI जे आहे तर MRI मध्ये विविध अवयवांची स्टडीज करू शकतो, म्हणजे MRI ब्रेन. मी जसं म्हटलं की कोरोनामध्ये रक्ताच्या गुठळ्या होतात, तर त्या ज्या गुठळ्या आहेत त्या रक्तवाहिन्यांमध्ये कुठे येऊ शकतात.
तर मेंदूला जे रक्त पुरवठा करणाऱ्या ज्या वाहिन्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात आणि पेशंट्स मग पॅरालिसिस किंवा आपण ज्याला स्ट्रोक म्हणतो म्हणून प्रेझेंट होऊ शकतो. तर स्ट्रोक इज ऑल्सो वन ऑफ द म्हणजे स्ट्रोक पण कोविडच्या पेशंट्समध्ये बघण्यात आलेली आहे. तर अशा केसेसमध्ये आपण मेंदूची चाचणी MRI द्वारे करतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की नेमकं कुठे कुठली रक्तवाहिनी ब्लॉक आहे, थ्रोम्बोसिस कुठे आहे, पेशंटच्या मेंदूला कुठे काही त्रास आहे का, पेशंटचं पॅरालिसिस आहे तर त्याचं नेमकं काय कारण आहे, तर ते MRI च्या याच्यामध्ये कळू शकतं. त्याला आपण MRI ब्रेन आणि स्पेशली MRI मध्ये जर आपल्याला स्पेशली रक्तवाहिन्यांच्या तपासणी डिटेलमध्ये बघायची असेल तर त्याला आपण एंजिओग्राफी करतो. तर एंजिओग्राफी म्हणजे काय की रक्तवाहिन्यांची तपासणी. आता रक्तवाहिन्यांची जी तपासणी आहे ती आपण सिटी स्कॅनद्वारे सुद्धा करू शकतो की ज्याच्यामध्ये आपण इंजेक्शन देऊन रक्तवाहिन्यांची पूर्ण कुठे पेटन्सी म्हणजे रक्तवाहिन्यांचा रक्तपुरवठा व्यवस्थित आहे की नाही ते बघू शकतो. किंवा MR एंजिओग्राफी ज्याला आपण MRI एंजिओग्राफी म्हणतो, ती स्पेशल टेस्ट असते MRI मध्ये. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला रक्तवाहिन्यांचं स्टेटस कळू शकतं की कुठे काही ब्लॉक आहे का, कुठे काही व्यवस्थित रक्त पुरवठा होतो आहे का, मेंदूच्या कुठल्या भागाला रक्तपुरवठा खंडित झाला आहे किंवा कमी आहे किंवा डिपेंडिंग अपॉन द पार्ट ऑफ द ब्रेन कुठला एफेक्ट झाले आहे की नाही. आता सर्वात महत्वाचं म्हणजे आता हा जो आहे HRCT चेस्ट, आता आपण म्हणतो कोरोनामध्ये सगळीकडे HRCT चेस्ट आपण जे म्हणतो, ही जी तपासणी आहे ती सध्या खूपच सगळ्यांनाच परिचयाची झाली आहे. त्याला कारण पण आहे. HRCT चेस्ट म्हणजे काय, हाय रेझोल्युशन सिटी स्कॅन. हाय रेझोल्युशन म्हणजे काय की जेणेकरून एकदम मायन्यूट डिटेल्स आपल्या फुफ्फुसाचे जे असतात ते पण हाय रेझोल्युशन मध्ये सिटी स्कॅन मध्ये बघतो. आता सिटी स्कॅनची तपासणी तर सगळ्यांना माहितीच आहे की काय असते. थोडक्यात सांगायचं म्हणजे, साध्या भाषेत सांगायचं म्हणजे, सपोज आपण एक ब्रेड असतो ना आपला, पावाची लादी किंवा ब्रेडची लादी असते, तर ती जर लादी आपण घेतली आणि ती आपण स्लाइसेसनी कट केली तर प्रत्येक स्लाइस मधून आपण जर स्लाइस उचलून बघितलं तर त्या स्लाइस मधले डिटेल्स आपल्याला ब्रेडमध्ये जेव्हा आपण ब्रेडची स्लाइस जर आपण बघितली तर त्याच्यातले डिटेल्स आपल्याला कळतात, स्मॉल पोर्स वगैरे जसे दिसतात. त्याचप्रमाणे सिटी स्कॅनची संकल्पना काय आहे की एक सिटी स्कॅन मशीन असतं, त्याच्यामध्ये टेबलद्वारे मशीनच्या मध्ये तो पेशंट जातो आणि आपल्या शरीराची जी इमेजिंग आहे ती आपण स्लाइसेसच्या माध्यमातून अशी इमेजेस आपल्याला सॉफ्टवेअरमध्ये जे डेडिकेटेड सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये स्लाइसेसच्या माध्यमातून आपल्या शरीराच्या जे काही अवयव आहेत ते स्लाइसेसच्या माध्यमातून इमेजेस येतात आणि ते इमेजेस आपण रीड करतो आणि ते रीड केल्यानंतर आपल्याला कळतं की कुठल्या भागामध्ये काय प्रॉब्लेम आहे किंवा कुठे कुठला पार्ट काय अफेक्ट झाला आहे की नॉर्मल अॅनाटॉमी कुठे डिस्टर्ब झाली आहे का, हे आपल्याला बघतो. आता HRCT चेस्ट म्हणजे काय की आपली छातीचा जो स्कॅन करतो आपण तो आपण HRCT म्हणजे हाय रिझोल्युशन मध्ये स्टडी करतो, त्याला आपण HRCT चेस्ट म्हणतो. साधा सिटी स्कॅन पण असतो ज्याच्यामध्ये हाय रिझोल्युशन नसते. साधा सिटी स्कॅन म्हणजे आपल्या रुटीन केसेसमध्ये आपण बघतो, बाकीच्या नॉन इन्फेक्शियस किंवा आहे आपण फार काही त्या डिटेल्स मध्ये जायला नको. आपण फक्त HRCT म्हणजे काय आणि त्याचा रिपोर्ट. आता HRCT ज्या वेळेस आपण करतो तर त्याच्यामध्ये आपण रिपोर्ट येतो, त्या रिपोर्टमध्ये आपण बघतो आयदर जर आता हे जे HRCT आपण करतो तर ते रेफरन्सेस जेव्हा आपण कोविड सस्पेक्टेड किंवा कोणाला कोरोनाचा आजार जर असेल तर मग त्या केसेसमध्ये आपण HRCT साठी आपल्याला पेशंट जर आला तर त्या केसेसमध्ये आपण इन्व्हेस्टिगेशन करतो. तर HRCTचा जो रिपोर्ट आहे दॅट वुड बी अ नॉर्मल रिपोर्ट. याचा अर्थ असा की लंगची इन्व्हॉल्वमेंट अजून कोविडच्या आजारामध्ये झालेली नाही. जसं आपल्याला माहितीच आहे की कोरोना जे आहे हे इट इज रिलेटेड टू रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे श्वसन संस्थेशी रिलेटेड आहे. तर कोरोना जो आहे इनिशियल स्टेजमध्ये जसं सिम्पटम्स जे आहेत सर्दी, खोकला किंवा घशात खवखव करणं हे जे लक्षणं आहेत, म्हणजे याचा अर्थ काय की जे कोरोनाचे जे सिम्पटम्स आहेत
दोज आर लिमिटेड टू, म्हणजे ते सीमित आहेत आपल्या अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक. अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक म्हणजे श्वसन संस्थेचा जो वरचा पार्ट आहे, म्हणजे आपलं नाक झालं, आपला घसा झाला, किंवा आपलं ओरोफॅरिंक्स झालं, किंवा आपलं श्वास नलिका झालं, दॅट इज रिलेटेड टू अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक. तर अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये जोपर्यंत सीमित आहे तोपर्यंत इट्स ओके. बट वन्स, म्हणजे जर पुढची स्टेप आहे की जेव्हा करोनाचे जंतू श्वासनलिकेतून पुढे जाऊन फुफ्फुसामध्ये जेव्हा जातात, त्यावेळेस फुफ्फुसांना जेव्हा अफेक्ट करतात, तसं मी आधी सांगितलं की जेव्हा फुफ्फुस याच्यामध्ये लंग्स ज्यावेळेस इन्व्हॉल्व्ह होतात कोरोनामध्ये, देन व्हॉट वी कॉल ऍज अ निमोनिया, म्हणजे त्याला आपण निमोनिया म्हणतो. तर बेसिकली HRCT चेस्ट आपण कशासाठी करतो, की निमोनिया झाला आहे की नाही, किंवा लंग इन्व्हॉल्वमेंट झाली आली की नाही. तर ही झाली पहिली स्टेप, म्हणजे वेदर द लंग्स आर इन्व्हॉल्व, लंग्स नॉर्मल आहेत किंवा लंग इन्व्हॉल्वमेंट आहे की नाही, हे झालं ते. आणि दुसरी गोष्ट, जर लंग इन्व्हॉल्वमेंट आहे तर ती लंग इन्व्हॉल्वमेंट किती प्रमाणात आहे. कारण याला एक कारण आहे, कारण लंग इन्व्हॉल्वमेंट जर असेल आणि त्याची सिव्हिरिटी, जसं आपल्या आधीच्या लेक्चर्स मधून आपण कळलं की सिव्हिरिटीची जी आहे की सौम्य स्वरूपात, मध्यम स्वरूपात किंवा गंभीर स्वरूपात, सो व्हॉट वी कॉल एज माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर. तर अशा केसेसमध्ये जसं आपलं क्लिनिकली आपण जे डायग्नोसिस करतो, माइल्ड आहे, सौम्य आजार, मध्यम आजार किंवा गंभीर आजार, हे क्लिनिकल झालं. पण रेडिओलॉजिकली पण आपण हे असे जे आहे आजार कुठल्या स्वरूपाचा आहे ते आपण चेस्ट, सिटी चेस्टच्या आधाराने आपण ते डिवाइड करू शकतो. म्हणजे लंग इन्व्हॉल्वमेंट जी आहे ती माइल्ड आहे, मॉडरेट आहे किंवा सिव्हिअर आहे. पण हे कसं आहे, हे फार सब्जेक्टिव्ह झालं. म्हणजे आता सपोज बिईंग अ रेडिओलॉजिस्ट, मी जर म्हटलं की लंग इन्व्हॉल्वमेंट दिसते आहे, पण त्याला काहीतरी एक ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरिया पाहिजे. लंग इन्व्हॉल्वमेंट आहे, पण मग ती किती प्रमाणात आहे, आणि मग त्याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे. तर मग पूर्वी जेव्हा आम्ही HRCT करायचो, म्हणजे 1 वर्षापूर्वी HRCT रिपोर्ट करायचो, त्यावेळेस रिपोर्टिंग पॅटर्न टोटली डिफरंट होता. म्हणजे आम्ही काय फक्त बघायचो की लंग इन्व्हॉल्वमेंट काही आहे का, कॅन्सर आहे का, इन्फेक्शन आहे का, ट्युबरकुलोसिस आहे का, TB आहे का, बाकी कुठलं इन्फेक्शन आहे का. पण मागच्या वर्षामध्ये असे काही आर्टिकल्स चायना, अर्थात वेस्टर्न कंट्रीज आणि युरोपियन कंट्रीज मधून आले की रिपोर्टिंग पॅटर्न जो आहे, की जो आम्ही रिपोर्ट तयार करतो HRCT मध्ये, तो टोटली चेंज झालेला आहे. तर तो काय की त्याच्यामध्ये 2-3 ऍडिशन झाले आहे. म्हणजे लंग इन्व्हॉल्वमेंट म्हणजे काय, आपल्याला सगळ्यांनाच माहिती की आपल्या फुफ्फुसामध्ये काय असते, एअर असते, म्हणजे हवा असते. जेव्हा नॉर्मल लंग आपण स्कॅन करतो तेव्हा लंग आपल्याला सिटी स्कॅन मध्ये ब्लॅक दिसतो, म्हणजे काळा दिसतो. पण जेव्हा जंतू संसर्ग होतो, वेदर इट कुड बी अ कोरोना, वेदर इट कुड बी कुठलाही जंतू संसर्ग, निमोनिया, व्हायरल, बॅक्टेरियल, फंगल किंवा कुठले लिजन असेल, तर तिथे काय होतं की पॅचेस तयार होतात, व्हाईट कलरचे पॅचेस. जर तुम्ही सिटी स्कॅनची फिल्म जर बघितली तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं काळसर लंग्स असे दिसतील, मध्ये असा हार्ट असतो आणि त्याच्यामध्ये पॅचेस वगैरे दिसतात. तर हे जे पॅचेस आहे, तर हे आपल्या मेडिकल लँग्वेजमध्ये आपण त्याला ग्राउंड ग्लास ओपॅसिटीज म्हणतो किंवा कन्सोलिडेशन म्हणतो. थोडक्यात काय की जे फुफ्फुसानी नॉर्मल, फुफ्फुस जे हवेने भरलेले असतात, ते आजारामुळे नॉर्मल एअर जी असते ती रिप्लेस होते, आणि जे आजारामुळे जे काय म्हणतात सिक्रेशन्स म्हणा किंवा इन्फेक्शनमुळे जो डॅमेज झालेला असतो तो फुफ्फुसांचा आतमधला लेअर, तर तिथे ते पॅचेस तयार होतात. त्याला आपण मग ग्राउंड ग्लास ओपॅसिटीज, कन्सोलिडेशन, हे विविध प्रकार आहेत याच्यामध्ये. तर आपण जर बघितलं तर रिपोर्टमध्ये ते मेन्शन केलेलं असतं. दुसरं एक मेन्शन केलेलं असतं कोरॅट्स. आता कोरॅट्स भानगड काय आहे, तर कोरॅट्स हा प्रकार आहे बेसिकली, हे जे कोरॅट्स म्हणून सिस्टीम जी आहे, आधी म्हणजे लास्ट इयर जेव्हा RT-PCR टेस्ट वगैरे एवढ्या उपलब्ध नव्हत्या, म्हणजे आपल्याला आठवत असेल की RT-PCR सगळ्यांनाच नव्हती अवेलेबल, त्याच्यामध्ये फक्त जे सस्पेक्टेड होते त्यांनाच RT-PCR होतं. हळूहळू आता आपल्याला रुटीनली पण RT-PCR आताच्या याच्यामध्ये करता येते. पण त्या पिरियडमध्ये काय होतं की RT-PCR सगळीकडे उपलब्ध नव्हत्या, लिमिटेड ठिकाणीच उपलब्ध होत्या. पण तरीही पेशंटला लक्षणं होती, म्हणजे कोविड सस्पेक्ट होतं, म्हणजे फिजिशियन किंवा क्लिनिशियनला वाटायचं नाही यांचे सिम्पटम्स आहेत तर यांच्यामध्ये कोरोना रूल आउट करायला पाहिजे. मग अशा केसेसमध्ये पेशंटचा सिटी स्कॅन व्हायचा. मग सिटी स्कॅन केल्यानंतर त्याच्यामध्ये मग कोरॅट्सचं ग्रेडिंग असायचं. कोरॅट्समध्ये कोरॅट्स 1 पासून तर कोरॅट्स 5 पर्यंत असं ग्रेडिंग असतं. आता कोरॅट्स 1 म्हणजे काय की कोरोनाचे चान्सेस नाही, म्हणजे कोरॅट्स 1. कोरॅट्स 2 म्हणजे काय की कोरोनाचे
चान्सेस नाही, पण हा कोरोना व्यतिरिक्त दुसरा आजार असू शकतो. कोरॅट्स 3, 4, 5 मध्ये काय असतं की कोरॅट्सची शक्यता आहे, आणि जसं जसं आपण स्कोरिंग हायर साईडला जातो म्हणजे कोरॅट्स 5 चा अर्थ काय असतो की कोरोनाची शक्यता खूप जास्त आहे. आणि कोरॅट 6 नावाचा जो प्रकार आहे याचा अर्थ की ज्यांची ऑलरेडी RT-PCR टेस्ट म्हणजे जी लॅब टेस्ट आहे त्याच्याविषयी डॉक्टर प्रणिता मॅडम अजून डिटेलमध्ये बोलतीलच. तर RT-PCR जे टेस्ट जर पॉझिटिव्ह असेल आणि पेशंट नंतर स्कॅनसाठी आलेला असेल तर त्याला आपण कोरॅट 6 म्हणतो. तर दिस इज रिलेटेड टू कोरॅट्स. आता दुसरा एक जो आहे की आपण जो सगळीकडे म्हणतो स्कोर स्कोर स्कोर, सो व्हॉट इज HRCT स्कोर. आता हा जो स्कोर आहे, तर हा जो स्कोर आहे दिस इज रिलेटेड टू, त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगतो थोडक्यात. तर आता स्कोर ही भानगड काय आहे, तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की हे जे आहे की 2 लंग्स आहे, राईट लंग आणि लेफ्ट लंग. तर आपण जे लंग्स जे आहे ते डिवाइड करतो की राईट लंग जे आहे आपण 3 भागांमध्ये डिवाइड करतो आणि लेफ्ट लंग जे आहे ते 2 भागांमध्ये डिवाइड करतो. आणि जे भाग जे आहेत तर किती प्रमाणात कोणता भाग इन्व्हॉल्व झाला आहे त्याच्यावरती आपण त्याला पॉइंट्स देतो. तर अशी जी सिस्टीम आहे ती डेव्हलप केलेली आहे आणि टोटल दोन्ही लंग्स मिळून जे पॉइंट्स आहेत ते 25 पॉइंट्स आहेत. आणि त्यानुसार आपण स्कोर कॅल्क्युलेट करतो किंवा पॉइंट्स कॅल्क्युलेट करतो. तर हे जे पॉइंट्स आहेत दॅट इज आउट ऑफ 25. सपोज थोडासाच पॅच लंगचा थोडासाच भाग इन्व्हॉल्व असेल तर मग त्याला पॉइंट्स प्रमाणे 1 to 8 वगैरे आहेत, ते पण माइल्ड स्वरूपात असतो. 9 to 15 स्कोर असेल तो मध्यम स्वरूपाचा असतो, किंवा 15 to 25 म्हणजे मॅक्झिमम पार्ट ऑफ द लंग इन्व्हॉल्व असेल तर त्याला आपण सिव्हिअर फॉर्म ऑफ. आता हे जे स्कोरिंग आहे हे इम्पॉर्टंट काय आहे, पण फक्त नंबर वरती जायला नको. आय रिपीट की सिटी स्कॅनच्या फक्त नंबर वरती जायला नको, त्याला पूर्ण होलिस्टिक अप्रोच पाहिजे. म्हणजे पेशंटचं सिम्पटम्स पण लक्षात घ्यायला पाहिजे, पेशंटचं एज लक्षात घ्यायला पाहिजे, पेशंटचे इतर काही त्रास आहे का, ब्लड प्रेशर, डायबिटीज, कोमॉर्बिड फॅक्टर्स ज्याला आपण म्हणतो ते आहे का, पेशंटचा दुसरा काही त्रास आहे का, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ऑक्सिजन सॅच्युरेशन. ऑक्सिजन सॅच्युरेशन जे आहे ते पण महत्वाचा पार्ट आहे. तर दिस इज ऑल स्कोर रिलेटेड. म्हणजे हा जो स्कोर म्हणतो तर हे त्याच्याशी रिलेटेड आहे की स्कोर आपण कसा करतो रेडिओलॉजीशी रिलेटेड, आणि त्याच्यानुसार मग पेशंटची उपचार किंवा मॅनेजमेंट जी आहे ती आपण ठरवतो. तर हे जे आहे हे बेसिकली HRCT जी आहे ती त्याच्याशी रिलेटेड आहे की लंगची मेनली कसं आहे की क्वांटिफिकेशन म्हणजे लंग इन्व्हॉल्वमेंट जी आहे ती किती प्रमाणात झाली आहे त्याचा स्कोर रिलेटेड जो असतो तो प्रॉब्लेम असतो. म्हणजे मग त्याच्यामध्ये आपल्याला ते रिपोर्टमध्ये कळतं आणि त्याच्यानुसार मग आपल्याला पुढची पेशंटची मॅनेजमेंट करणं सोपं असतं. तर हे जे आहे हे थोडक्यात रेडिओलॉजी रिलेटेड जे काही इन्व्हेस्टिगेशन्स आहेत ते आहेत. त्यातला त्यात महत्वातला पार्ट म्हणजे HRCT चेस्ट, पण त्याच्याबरोबरच पेशंटचे सिम्पटम्स, लॅब पॅरामीटर्स आणि बाकीचे जे ऑक्सिजन सॅच्युरेशन या सगळ्या गोष्टी मिळून मग कोरोनाच्या रुग्णांचे उपचार करण्यास मदत होते. तर दॅट्स इट रिगार्डिंग द रेडिओलॉजी पार्ट. थँक्यू वन्स अगेन मला माझे हे शेअर करण्याबद्दल संधी दिली, त्यामुळे सगळ्यांचे आभार. थँक्स अ लॉट.